नाही तुमचं? माझं नाव शोभा अरुण राठोड. बरं, काय समस्या आहे तुमची? माझी समस्या आहे की या गावामध्ये दारू बंदी आणि जे सट्टेबाजी सर्व बंद व्हायला पाहिजे. बरं, काय याच्यामुळं सर्व मुलांवर परिणाम पडतोय आणि छोटे छोटे मुलं पण ऐकत नाही. याच्यामुळं हे सर्व बंद व्हायला पाहिजे. बरं, या ठिकाणी असे दारू पिऊन सनी एखादा व्यक्ती दगावला आहे का? आमच्या इथं जवळजवळ 15 व्यक्ती दगावलेले आहे. म्हणजे 15 महिला विधवा झालेल्या आहेत दारूमध्ये. त्यावेळी महिला 25 ते 30 वयामध्ये. आणि इथं दारू कोणती गावठी दारू विकली जाते का? गावठी पण विकतात आणि ती पॅकिंग येते ती पण विकतात. तर ती काय ताडी काय म्हणतात ते पण वेगवेगळ्या प्रकारचे दारू विकतात. बरं, या ठिकाणी जुगार अड्डे पण सुरू आहे का? सर्व आहे. काय सर्व काय जुगार आहे इथं. म्हणजे जागजाग जुगार आहे सर्व आहे. जुगार, सट्टा मटका पाहिजे सट्टेबाजी सर्व. बरं, तुम्ही याची तक्रार कुठं पोलीस पाटील आहे का तुमच्या गावामध्ये? आहेत ना. पोलीस पाटीलला कडे तक्रार केली होती तुम्ही? पहिले पोलीस पाटील तक्रार केली होती. पोलीस पाटलाने 1 वर्ष असे 2-3 महिने बंद केले होते. पण हे लोक कोणी वावरात विकायचे दारू, तर काही अड्डा तिथं पत्त्याचं अड्डा वावरामध्ये कोणी असे म्हणजे नदीच्या बाजूला तिकडं असं लांब जाऊन खेळायचे आणि तिकडं दारू प्यायचे. त्याच्यावर पोलिसांनी काय कारवाई केलेली? पोलीस येते का कधी? काहीच माहिती नाही याच्यानंतर आम्हाला. नाही, याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला कधी तक्रार केली का या विषयावर? आता आम्ही सासर. बरं, तुम्ही बोलले याच्या अगोदर म्हणजे आपलं बोलणं ऑफ कॅमेरा होता त्यावेळेस की तुम्ही काहीतरी उद्या मिटिंग घ्यायचं म्हणताय. हो. तर कसली मिटिंग घेताय तुम्ही? ग्रामसभा म्हणजे दारूबंदीसाठी का? दारूबंदीसाठी. मग तुम्ही सर्व महिला एकत्र जमून पोलीस स्टेशनला एक मोर्चा घेऊन जाऊ शकता का? हो, घेऊन जाऊ शकतो. मोर्चा नेऊ शकता. किती महिला येतील तुमच्याबरोबर? माझ्याबरोबर जवळ 25 ते 30 महिला येतील. याची गॅरंटी मी देतो. ठीक. सर्व माणसं दारू म्हणजे बरेच लोक दारू पितात आणि ते ऊसतोडीचे पैसे उचलतात, परत दारूवाल्यांना देतात आणि 10 ते 12 वर्षापासून पोरं प्यायला सुरुवात करतात. पोरांना दाबले का परत ते बापच पित, मग मुलं पिणारच ना. आणि त्याच्यानंतर ते रागाने जर बसली बाई बाजार नाही आणत